मॉर्निंग ऑल ऑफ यू. कालच्या लेक्चरला आपण काय केले बघा, सोल्युशनचे टाईप्स बघितले की ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला ॲक्वेस सोल्युशन आणि नॉन ॲक्वेस सोल्युशन दोघांचा स्टडी केला. ॲक्वेस सोल्युशन कशाला म्हणायचं, तर जे सोल्युशन कोणापासून तयार केलेलं असेल, वॉटरपासून तयार केलं असेल. तर नॉन ॲक्वेस सोल्युशन कशाला म्हणायचं आहे की जे सोल्युशन अदर दॅन वॉटर फॉर्म केलेलं असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट सांगितलं की तो तुम्ही एक्झामसाठी नोट डाऊन करून ठेवलेला आहे आपल्या नोट्समध्ये, की पोलार सोल्यूट असेल तर तो डिझॉल्व कशामध्ये होणार आहे, पोलार सॉल्वंटमध्ये होणार आहे, आणि नॉन पोलार असेल तर तो नॉन पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. हे ऑलरेडी आपण कालच्या लेक्चरला स्टडी केलं आहे. आता आजच्या लेक्चरला कुठलं टर्म किंवा कुठला पॉईंट्स आपण स्टडी करणार आहे बघा, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. पॉईंट कुठला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ते एकदा स्टडी करायचं आहे. किंवा कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय असतं ते स्टडी करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट कुठला असणार आहे, सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आणि दुसरं असणार ते म्हणजे मेथड्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हे दोन पॉईंट्स आजच्या लेक्चरला आपण स्टडी करतोय बघा. मग पहिला पॉईंट आपण स्टडी करायचं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय असेल ते एकदा क्लिअर करा. आता आपण डेली लाईफमध्ये वर्ड यूज करतो कॉन्सन्ट्रेशन. आपल्या डेली लाईफमध्ये असणारा कॉन्सन्ट्रेशन हा डिफरंट आहे, इथं असणारा कॉन्सन्ट्रेशन हा डिफरंट आहे. काय दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते एकदा क्लिअर करा बघा. हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, आणखीन पण ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सोल्युशन नाव दिसत असेल तर त्या सोल्युशनचे डेफिनेटली दोन कंपोनंट असणार आहेत, त्याच्यामध्ये दोन सबस्टन्स असणार आहेत. तर ती कोण असतील बघा, एक असेल तुमचा कोण, सोल्यूट. फर्स्ट कोण असणार आहे, सोल्यूट असेल, तर दुसरा कोण असणार आहे, सॉल्वंट असणार आहे. ह्या दोघांना फक्त हा चॅप्टर संपेपर्यंत तुम्ही विसरू नका, तरच तुम्हाला सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये जे काही चाललं आहे ते लक्षात येणार आहे. ह्या दोघांना फक्त विसरू नका, सोल्यूट आणि दुसरा कोण असणार आहे, सॉल्वंट असणार आहे. आता सोल्युशन फॉर्म करण्यासाठी आपल्याला कोण लागतं, सोल्यूट आणि सॉल्वंट लागतो. आता सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय असेल, मग सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असेल ते एकदा क्लिअर करा. आपण सोल्युशन फॉर्म करण्यासाठी काय करतोय बघा, कुठलंही सोल्युशन फॉर्म करण्यासाठी काय करतो आहे, एक वॉटर घेतो आहे, म्हणजे जो घेतो तो कोण, हा झाला तुमचा कोण, सॉल्वंट. एक मी घेतो आहे कोण, सॉल्वंट. आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊया. आता शुगर मी काही वेळेस एक्झाम्पल घेतो, काही वेळेस NaCl सांगतो. आता शुगर हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे त्याच्यापासून आयन्स तयार होत नाहीत, म्हणजे तो नॉन पोलार. हे लक्षात ठेवा. जो आयन्स फॉर्म करतो तो कोण असणार आहे, पोलार इन नेचर असेल. जो आयन्स फॉर्म करत नाही तो कोण असणार आहे, नॉन पोलर इन नेचर आहे. तर हा शुगर हा नॉन पोलर इन नेचर आहे. हा सोडियम क्लोराईड काय करतो, आयन्स फॉर्म करतो. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता हे सोडियम क्लोराईड आयन्स कसे फॉर्म करतो हे त्या सोडियम आणि क्लोरीनचे ॲटॉमिक नंबरपासून त्याचा स्टडी करायला लागेल. सोडियम आयन्स फॉर्म कसा करतो बघा. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, हा सोडियम काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन रिलीज करणार आहे. काय करण्यासाठी, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी. कोणाचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो अटेंड करणार आहे, कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो अटेंड करणार आहे, ते लक्षात ठेवा. आता सोडियम तुमचा आयन्स फॉर्म करतो म्हणजे नेमकं काय करतो आहे, सोडियमकडे आहेत 11 इलेक्ट्रॉन्स. सोडियम एक इलेक्ट्रॉन सोडणार आहे, त्यावेळेस तो कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करणार आहे, निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करणार आहे. कारण पिरियोडिक टेबलमध्ये जे नोबेल गॅस एलिमेंट आहे, ज्यांना हे माहिती नाही त्यांनी काय करा, पिरियोडिक टेबलमध्ये या कोपऱ्यामध्ये एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंटचे फक्त नावं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोण आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. त्यांना तुम्ही लक्षात ठेवा. आता सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन रिलीज करतोय. सोडियम काय करणार, एक इलेक्ट्रॉन रिलीज करणार. कशासाठी, तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याला स्टेबल होण्यासाठी तो एक इलेक्ट्रॉन रिलीज करतोय. मग सोडियमने रिलीज केलेला इलेक्ट्रॉन कोण घेणार, तुमचा क्लोरीन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. त्याने एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर तो कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करणार आहे, आर्गॉनचं. ज्यावेळेस तो एक इलेक्ट्रॉन घेतला त्यावेळेस क्लोरीन हा तुमचा Cl- तयार झाला. आणि हा Na+ आणि Cl- दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर कोण मिळाला, NaCl मिळाला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला करायचं आहे काय बघा, की जो सोल्यूट आहे आणि सॉल्वंट आहे त्यांचं नेचर एकदा समजून घ्या. मी ऑलरेडी सांगितले पण एकदा समजून घ्या. वॉटर म्हणजे कोण झाला, सॉल्वंट. तर हा NaCl कोण झाला तुमचा, दिस NaCl वर्क्स ॲज सोल्यूट. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यायचं बघा. कशाला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, हा NaCl घेतला आहे, काहीतरी अमाऊंटमध्ये मी NaCl घेतला आहे, एक डेफिनाईट अमाऊंट ऑफ सोल्यूट. काय केलं आहे, अमाऊंट ऑफ सोल्यूट, काहीतरी अमाऊंट असेल, XYZ अमाऊंट म्हणजे काही ग्रॅममध्ये असेल, काही KGमध्ये असेल, काहीतरी वेट मी घेतलं आहे त्या सोल्यूटचं आणि ते मी कशामध्ये टाकतो आहे, सॉल्वंटमध्ये टाकतो आहे. हे अमाऊंट ऑफ सोल्यूट, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय ते समजून घ्या. अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन, कशामध्ये बघा, डिझॉल्व्ड इन
फिक्स्ड अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड इन फिक्स्ड अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. काय केलं आहे, आता हा सोडियम क्लोराईड आहे, 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतला, वॉटर कन्सिडर करा मी 100 ml घेतलं, म्हणजे मला वॉटर किती घेतलं हे पण माहिती आहे, सोडियम क्लोराईड किती घेतलं हे पण मला माहिती आहे. समजतंय का बघा, जे मला ऑलरेडी माहिती आहे सगळं माहिती आहे, म्हणजे सोल्यूटचं किती अमाऊंटमध्ये सोल्यूट टाकायलो आहे, वॉटर किती अमाऊंटमध्ये घेतले हे जर मला डेफिनेट माहिती असेल तर त्या सोल्युशनचं मला काय माहिती असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन माहिती असायला पाहिजे. जर हे मला माहिती असेल तर मला त्या सोल्युशनचं काय माहिती असायला पाहिजे किंवा असतं कॉन्सन्ट्रेशन माहिती असतं. आता मी काय केलं बघा, इथे एक फ्लास्क ठेवला आहे आणि इथं हा दुसरा फ्लास्क ठेवला आहे. फक्त समजून घ्या की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय, तरच आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनमध्ये कुठले पॉईंट डिस्कस करायचे ते लक्षात येतील. आता इथं मी तेच गेलं, सोडियम क्लोराईडच घेणार आहे, वॉटरच घेणार आहे. हे बघा, हे वॉटर घेतलं आहे आणि इथं मी सोडियम क्लोराईडच टाकतो. फक्त काय केलं आहे, इथं टाकलेला सोडियम क्लोराईड मी वेट घेऊन टाकला आहे. समजा 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतला, इथं टाकला आणि इथं टाकत असताना सोडियम क्लोराईड काहीतरी अमाऊंटमध्ये घेतलं, ज्याला वेट वगैरे केलेलं नाही आहे असा घेतला आणि ह्या सोल्युशनमध्ये किंवा वॉटरमध्ये टाकला. मला सांगा, ह्या दोन्ही सोल्युशन फॉर्म करत असताना तुम्हाला काय माहिती आहे, सोडियम क्लोराईड किती घेतला हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यावरून सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण काढू शकतो. पण इथं सोडियम क्लोराईड जो मी डिझॉल्व करतो किंवा ॲड करतो तो किती अमाऊंटमध्ये घेतला आहे आणि तो किती आहे हे मला माहिती नाही. असं असेल तर ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मला माहीत नाही. आणि असं असेल इथली कंडिशनमध्ये काय घडणार आहे की ह्याचं सोल्युशनचं मला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे. मग कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन काय सांगता येईल बघा, समजते का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे काय म्हणता येईल, ए डेफिनाईट अमाऊंट ऑफ सोल्यूट, काहीतरी अमाऊंट सोल्यूट घेतले की जे मला ऑलरेडी माहिती आहे ते मी डिझॉल्व केले म्हणजे वॉटरमध्ये टाकतो, पण ते वॉटरचं अमाऊंट पण कसं असलं पाहिजे, फिक्स्ड अमाऊंट ऑफ सॉल्वंट. वॉटर म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतो, सॉल्वंट म्हणतोय. समजते का बघा, काय झाली डेफिनेशन मग, ए अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन फिक्स्ड अमाऊंट ऑफ सॉल्वंट. सोल्यूट घेतला, सॉल्वंटमध्ये टाकतोय, सॉल्वंट जो घेतला तो किती हे मला माहिती आहे, सोल्यूट जो मी ॲड करणार आहे तो किती आहे हे पण मला माहिती आहे. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन. ती टर्म कुठली झाली मग, कॉन्सन्ट्रेशन झाली. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन काढलं, सोल्युशनचं काढलं, कारण सोल्युशन फॉर्म करताना कोण येतं, तुमचं सोल्यूट आणि सॉल्वंट. बरं, मग काय झाली डेफिनेशन आणखीन एकदा बघा, हे अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन फिक्स्ड अमाऊंट ऑफ सॉल्वंट. काहीतरी सॉल्वंट घेतला आहे, त्याचं अमाऊंट मला माहिती आहे. कशासाठी, हे सगळं कशासाठी करायचं आहे, टू फॉर्म, हे सगळं कशासाठी करायचं आहे, टू फॉर्म ए, काय तयार करायचं तुम्हाला, टू फॉर्म ए. सोल्यूट आणि सॉल्वंट एकमेकामध्ये मिक्स केल्यानंतर कोण तयार होतो, टू फॉर्म ए. कोण तयार झालं, टू फॉर्म ए सोल्युशन इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बघा येते का लक्षात, बघा ही डेफिनेशन समजते का, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय लक्षात आलं का बघा. हे लक्षात आलं असेल तर कॉन्सन्ट्रेशनच्या मेथड्स आहेत किंवा टाईप्स आहेत ते आपण डिस्कस करणार. हे लक्षात आलं असेल तर बघा, डेफिनेशन आहे, डेफिनेशनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट कुठला असणार आहे बघा, हां. आता कॉन्सन्ट्रेशनमध्ये पहिली टर्म आहे एक 5 मेथड्स आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये पहिली मेथड कुठली आहे बघा, पर्सेंटेज बाय मास. पहिली टर्म कुठली आहे, पर्सेंटेज बाय मास. एकच मेथड आपण स्टडी करूया, नेक्स्ट मेथड आपण 1 बाय 1 स्टडी करत जाऊ, जसं आपण पुढे जाणार आहे तसं ते स्टडी करत जाणार आहे. आता पर्सेंटेज बाय मास पहिली मेथड कुठली आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड पहिली मेथड कुठली आहे, पर्सेंटेज बाय मास. आता या मेथडमध्ये काय काय येतं, पर्सेंटेज बाय डब्ल्यू बाय डब्ल्यू. फक्त ह्या सेंटेन्समध्येच मिनिंग लक्षात ठेवायचं, पुढे जायचंच नाही, फक्त या सेंटेन्समध्ये मिनिंग लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सेकंड कुठला आहे बघा, पर्सेंटेज बाय व्ही बाय डब्ल्यू किंवा डब्ल्यू बाय व्ही घ्या, डब्ल्यू बाय व्ही. थर्ड काय असणार आहे, पर्सेंटेज बाय व्ही बाय व्ही. हां, फक्त चेंज कशामध्ये बघा, मास असणार आहे, मग ते मास आपलं कशामध्ये असणार आहे, एक असेल वेट, जर तो सॉलिडच्या फॉर्ममध्ये असेल तर वेट, आणि जर तो लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल तर लिक्विडचा काय मेजर केला जातो, व्हॉल्यूम मेजर केला जातो.
सॉलिडचं काही वेट घेतलं जातं 1 kg 2 kg 3 kg. लिक्विड असेल तर काय करता 1 लिटर 2 लिटर 3 लिटर. ठीक आहे. आता मला हा जो पॉईंट मी कॉन्सन्ट्रेशन नावामध्ये जी पहिली मेथड एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये आहेत किती मेथड्स 3 मेथड्स आहेत. पर्सेंटेज W/W म्हणतात काही लोक, पर्सेंटेज W/V म्हणतात, काय पर्सेंटेज V/V म्हणतात. फक्त मिनिंग समजून घ्या. दिस W इज व्हॉट अँड दिस W इज व्हॉट. हा W कोण आहे, हा V कोण आहे, हा V कोण आहे, हा V कोण आहे, हे फक्त समजून घ्या. हे लक्षात आलं तर डेफिनेटली पर्सेंटेज बाय मास नावाची टर्म लक्षात येते. कशी लक्षात येते बघा. हां, आता सोल्युशन फॉर्म करतोय बघा. मी आणखीन एकदा तेच तुम्हाला रिपीट करतोय कारण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जर स्टडी करायचा असेल तर 2 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की मी 100 वेळेस का रिपीट करतोय कारण त्यांना तेवढं वेटेज आहे. सोल्यूट आणि दुसरा कोण, सॉल्वंट. आता वेट बाय वेट म्हणजे काय असणार आहे बघा. कारण मला सोल्युशन फॉर्म करायचं आहे. सोल्युशन फॉर्म करण्यासाठी कोण लागणार आहेत, सोल्यूट आणि सॉल्वंट लागणार आहेत. पर्सेंटेज W/Wचा मिनिंग काय येईल बघा. दिस W इंडिकेट्स द मास ऑफ सोल्यूट. हा जो W दिसतो तो W काय सांगतोय, मास ऑफ सोल्यूट बघा. आणि हा W काय सांगतोय, मास ऑफ कोणाचं, मास ऑफ सोल्युशन. ठीक आहे. आता डेफिनेशन काय ते बघा. पर्सेंटेज W/W म्हणजे काय असणार आहे. W/W म्हणजे काय बघा. हा W म्हणजे कोण झाला, मास ऑफ सोल्यूट. हा W म्हणजे कोण झाला, मास ऑफ सोल्युशन. मग काय येणार आहे बघा. पर्सेंटेज म्हणलं तर डेफिनेटली आपण काय वापरणार आहे. पर्सेंटेज म्हणलं तर काय येणार तिथं 100 येणार. बघा आता डेफिनेशन काय होते. ए मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. पर्सेंटेज W/W आपल्याला काढायचं आहे. काय बघा, ए मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. लक्षात ठेवा सोल्यूट तुमचं वेट असणार आहे त्याचं. ते वेट आपण कशामध्ये घेतोय, सोल्यूटचं वेट कशामध्ये घेतोय, ग्रॅममध्ये घेतोय. ए मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. बघा, मास ऑफ सोल्यूट कशामध्ये घेतले, ग्रॅममध्ये घेतले. मग ते तुम्ही किती घेऊ शकता, 1 2 3 4 5 जेवढं घ्यायचं तेवढं घ्या. फक्त डेफिनेशन काय येणार आहे की W म्हणलं हा जो असणार आहे मास ऑफ सोल्युशन, ते सोल्युशन आपण किती फॉर्म करणार आहे बघा, 100 ग्रॅम सोल्युशन असणार आहे. कारण आपण इथं 100ने मल्टिप्लाय केलं आहे. 100 ग्रॅम सोल्युशन असणार आहे. बघा डेफिनेशन समजते का बघा. मास ऑफ सोल्यूटचं मास कशामध्ये असणार आहे, ग्रॅममध्ये असणार आहे. किती सोल्युशन फॉर्म करायचं आहे, 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. दिस इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज W/W. समजते का. पर्सेंटेज W/W म्हणजे काय येतं मग. हा W कोणासाठी आहे, सोल्यूटच्या माससाठी. सोल्यूटचं मास ग्रॅममध्ये. आणि जो तुमचा सॉल्वंट आहे म्हणजे जे सोल्युशन तुम्ही फॉर्म करणार ते मॅक्झिमम किती असलं पाहिजे, 100 ग्रॅम असलं पाहिजे. असं असेल तर ते काय झालं, पर्सेंटेज W/W. काय म्हणायचं आहे मग डेफिनेशन काय, ए मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज W/W. बघा समजते का. मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज W/W. आता फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. ठीक आहे, हा फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. मी काय केलं आहे, 5 ग्रॅम NaCl घेतला. 5 ग्रॅम कोण घेतला, NaCl घेतला आणि डिझॉल्व केला. 5 ग्रॅम NaCl घेतला आणि डिझॉल्व केला. डिझॉल्व्ड इन काहीतरी अमाऊंट घेऊया, 50 ग्रॅम ऑफ सोल्युशन. 5 ग्रॅम घेतला, 50 ग्रॅम ऑफ सोल्युशनमध्ये मी काय केला, डिझॉल्व केला. तर मला काय काढायचं आहे, पर्सेंटेज W/W. कोणाचं, NaClचं. पर्सेंटेज कोणाचं काढायचं आहे, W/W. कोणाचं काढायचं, NaClचं काढायचं आहे. बघा 5 ग्रॅम घेतला NaCl. फक्त समजून घ्या, 5 ग्रॅम NaCl घेतला, डिझॉल्व कशामध्ये केला, 50 ग्रॅम ऑफ सॉल्वंट म्हणा किंवा सोल्युशन म्हणा. ठीक आहे. 50 ग्रॅम सोल्युशन फॉर्म करण्यासाठी 5 ग्रॅम आपण NaCl डिझॉल्व केला, त्याच्यामध्ये ॲड केला. तर आपल्याला पाहिजे कितीसाठी, 100साठी. रिक्वायर्ड कितीसाठी आहे, 100साठी आहे. तर त्यावेळेस याचा अमाऊंट किती असेल, 5 ग्रॅम NaClचा अमाऊंट किती असेल. ठीक आहे. बघा कसा येईल फॉर्म्युला. हा जो क्वेश्चन मार्क आहे त्याला एक्स कन्सिडर करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय येणार आहे, 5 × 100 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू हा जो असेल तो तुम्ही पर्सेंटेजमध्ये काढणार आहे. कसा काढणार आहे बघा.
हे झालं 10% W/W. हे काय झालं 10% W/W. बघा तेच आलं का, तेच आलं का बघा. मास ऑफ सोल्यूट किती आहे तुमचा 5 ग्रॅम. मास ऑफ सोल्युशन किती आहे 50 ग्रॅम. मास ऑफ सोल्यूट किती आहे 5 ग्रॅम. मास ऑफ सोल्युशन किती आहे 50 ग्रॅम. आणि इंटू 100 हा इंटू 100. लक्षात येते का बघा. हे काढलं कुणाचं सोडियम क्लोराईडचं, जो कितीमध्ये डिझॉल्व केला होता 50 ग्रॅम सोल्युशन फॉर्म करण्यासाठी तेवढा 5 ग्रॅम इनिशियल डिझॉल्व केला होता. ठीक आहे. आता मी इथं चेंज केला. आता हे तुम्ही सोडवा आणि नंतर मला सेंड करा किंवा मला फॉरवर्ड करा. आता मी इथं काय केलं समजा, इथं काय केलं 15 ग्रॅम घेतला किंवा 10 ग्रॅम घ्या. 10 ग्रॅम इनिशियल घेतला आणि किती सोल्युशन फॉर्म केलं आहे कन्सिडर करा. 10 ग्रॅम इनिशियल घेतला आणि किती सोल्युशन फॉर्म केलं आहे कन्सिडर करा. 80 ग्रॅम सोल्युशन आपल्याला फॉर्म करायचं. ठीक आहे. काय येईल ते मला तुम्ही सांगा. इथं पर्सेंटेज W/W किती येणार, हे फायनल येण्यासाठी किती असेल हे तुम्ही मला कॅल्क्युलेशन करून सांगा. मी पाहिजे तर आणखीन एक क्ल्यू देतो. इथं 10 ग्रॅम इनिशियल आला, इथं किती आला 80 ग्रॅम आला, इथे किती आला 80 ग्रॅम आला. हे कॉन्स्टंट राहणार आहे. फक्त तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. हे दोघं एकमेकासोबत, इथं दोघांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे दोघांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे. बघा तुमच्या लक्षात येते काय. ठीक आहे. आता हा जो पॉईंट समजला असेल तर नेक्स्ट पॉईंट कुठला असणार आहे पर्सेंटेज बाय W/V. पण एक गोष्ट इथं क्लिअर करा, मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असतं. मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असतं ते एकदा समजून घ्या. ठीक आहे. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का बघा. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय, मास ऑफ सोल्युशन म्हणजे नेमकं काय येतं ते एकदा समजून घ्या. सोल्युशनमध्ये डेफिनेटली कोण आहे सोल्यूट आणि सॉल्वंट आहे. म्हणजे सोल्युशनचं मास काय असेल, सोल्युशनचं मास काय असेल बघा. हा आणखीन फॉर्म्युला आपण मॉडिफाय करू शकतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी तर तुमच्या जागेवर असतो, मी फक्त काय करणार आहे W/W लक्षात ठेवणार आहे. दिस W इंडिकेट्स मास ऑफ सोल्यूट, दिस W इंडिकेट मास ऑफ सोल्युशन. काय झाले डेफिनेशन, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्ड टू फॉर्म 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. मग 100 ग्रॅम तुमचं काय आलं मास ऑफ सोल्युशन. ठीक आहे. W/Wचा मिनिंग समजतोय का बघा. आता मी काय करायला लागलो आहे, आता मी काय करतोय बघा. मास ऑफ सोल्यूट आहे तसं ठेवतो मी, त्याला चेंज करत नाही आहे. मास ऑफ सोल्यूट आहे तसं ठेवलं आहे. फक्त मला कन्फ्युजन कशाचं आहे मास ऑफ सोल्युशनचं आहे. मास ऑफ सोल्युशनचं आहे. काय घडणार आहे बघा, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशनमध्ये काय येतं आहे मास. कोणाचं मास, मास ऑफ सोल्यूट. समजून घ्या मास ऑफ सोल्यूट प्लस कोण असणार आहे मास ऑफ मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट इंटू 100. 100 काय घेतो तर मला पर्सेंटेज काढायचं आहे. 100 काय घेतो आपण तर मला काय काढायचं आहे पर्सेंटेज काढायचं आहे. मग मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय आलं मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन. समजते का बघा, हे समजतंय. याला काय म्हणायचं आहे पर्सेंटेज W/W. कशासाठी पर्सेंटेज बाय मास ही टर्म एक्सप्लेन करण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी. ही त्याच्यामध्ये पहिला टाईप झाला पर्सेंटेज बाय किंवा पर्सेंटेज W/W. आता मी फक्त काय चेंज करतोय बघा, आता मी काय चेंज करतोय पर्सेंटेज W/V. पर्सेंटेज W/V. चला बघा कोणाला येईल का हे सोडवता किंवा हे सांगता येईल का नेमकं याच्यामध्ये काय घडणार आहे. ठीक आहे. सगळेजण समजून घ्या. पर्सेंटेज W/V काय येणार आहे पर्सेंटेज W/V. काय असणार आहे दिस W इंडिकेट्स मास ऑफ सोल्यूट. W असेल तर मास, V असेल तर व्हॉल्यूम. W असेल तर काय म्हणायचं आहे मास, मास म्हणजेच वेट. आणि V असेल तर काय असणार व्हॉल्यूम असणार. V असेल तर काय असणार व्हॉल्यूम असणार. काय घडते बघा पर्सेंटेज W/V. W इंडिकेट्स मास ऑफ सोल्यूट. इथं जो आहे ही जी टर्म आहे ही टर्म कोणासाठी असणार आहे आता इथंच लक्षात ठेवा. याच्यामध्येच कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल, याच्यामध्येच कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. हा W कोणासाठी असणार आहे सोल्यूटसाठी असणार आहे. तर हा V कोणासाठी असणार आहे तुमच्या सोल्युशनसाठी असणार आहे. हा V कोणासाठी असणार आहे सोल्युशनसाठी असणार आहे. हां चला बघा काय घडते मग आता काय मास पर्सेंटेज W/V काय येणार आहे बघा मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय अगोदर W/W होता. आता मी काय केलं आहे Wला रिप्लेस केलं आहे कशाने Vने. Wला रिप्लेस केलं कशाने Vने. तर इथे डेफिनेटली काय येणार आहे, इथे डेफिनेटली काय येणार आहे V म्हणजे कोण असणार तुमचा व्हॉल्यूम असणार. म्हणजे इथे डिवायडेड बाय काय आला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन.
डिवायडेड बाय काय आलं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू व्हॉट 100 इंटू कोण 100. बघा समजतंय का. हां, पर्सेंटेज डब्ल्यू बाय व्ही म्हणजे काय येणार, मग डेफिनेशन तुमची काय येणार आहे, कारण तुमचं डब्ल्यू आहे म्हणजे मास ऑफ सोल्यूट कशामध्ये असणार आहे, तुमचं ग्रॅममध्ये असणार आहे. मास ऑफ सोल्यूट कशामध्ये असणार, ग्रॅममध्ये असणार. तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, आता मास ऑफ सोल्युशन आपण किती घेतलं होतं, म्हणजे तो सोल्युशन आपल्याला किती फॉर्म करायचं होतं, 100 ग्रॅम फॉर्म करायचं होतं. किती फॉर्म करायचं होतं, 100 ग्रॅम फॉर्म करायचं होतं. तर आता जर व्हॅल्यूम असेल तर व्हॅल्यूम आपल्याला किती ग्रॅम, किती एम एल तुमचा व्हॅल्यूम असला पाहिजे, 1000 ml व्हॅल्यूम असला पाहिजे. ठीक आहे. 100 ग्रॅम जर मास असेल तर ग्रॅम, व्हॅल्यूम असेल तर व्ही. मास असेल तर ग्रॅम, सॉरी मास असेल तर ग्रॅम आणि व्हॅल्यूम असेल तर काय, एम एल. ठीक आहे. काय येणार बघा, पर्सेंटेज डब्ल्यू बाय व्ही, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. काय म्हणणार आहे बघा, ए डेफिनाईट अमाऊंट ऑफ, किंवा किती ग्रॅम आहे तुमचं, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व्ड इन, कशामध्ये डिझॉल्व केलं आहे, 100 ml ऑफ सोल्युशन. कितीमध्ये, 100 ml सोल्युशन. इथं पहिल्यांदा काय सांगितलं, डब्ल्यू बाय डब्ल्यू, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व्ड इन, किती तुमचं मास होतं सोल्युशनचं, 100 ग्रॅम होतं. फक्त इथं चेंज काय झालं आहे, 100 ग्रॅमऐवजी 100 ml एवढाच फक्त चेंज आहे. मग इथं डेफिनेशन सांगताना काय सांगणार आहे, मास ऑफ सोल्यूट कशामध्ये तुमचं, ग्रॅममध्ये, डिझॉल्व्ड इन 100 ml ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज डब्ल्यू बाय व्ही किंवा पर्सेंटेज डब्ल्यू बाय व्ही. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठली गोष्ट आहे बघा, पोरं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन करताय की मास ऑफ सोल्युशन हे तुमचं, मास ऑफ सोल्यूट आणि मास ऑफ सॉल्वंट हे ह्या दोघांची ॲडिशन केली तर मास ऑफ सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. बट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अँड व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट हे एक्झॅक्टली इक्वल येत नाही. हे एक्झॅक्टली इक्वल येत नाही. कारण काय घडतं आहे बघा, जर तुमचा सोल्यूट हा सॉलिड फॉर्ममध्ये असेल, जर तुमचा सोल्यूट हा सॉलिड फॉर्ममध्ये असेल आणि तुमचा सॉल्वंट हा कुठल्या फॉर्ममध्ये असेल, लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल, तर घडतं आहे काय बघा, तुमच्या सोल्यूटमध्ये असणारे व्हॉइड्स, कारण तुम्ही ऑलरेडी स्टडी केले सॉलिड स्टेटमध्ये, तुम्हाला व्हॉइड्स माहिती आहेत. व्हॉइड्स म्हणजे काय, एम्प्टी स्पेस. व्हॉइड्स म्हणजे कसल्या स्पेस, एम्प्टी स्पेस. मग काय होतं आहे, तो जो सॉल्वंट तुम्ही ॲड करताय तो सॉल्वंट तुमच्या सोल्यूटच्या व्हॉइड्स एम्प्टी स्पेसमध्ये जाऊन बसेल. आता बघा, हा एखादा माझा सोल्यूट आहे, त्याच्यामध्ये अशी अरेंजमेंट आहे. हा एखादा कोण आहे, सोल्यूट आहे, त्याच्यामध्ये असणारी ही कोण आहे, अरेंजमेंट आहे. ही काय आहे, अरेंजमेंट आहे. आता बघा, इथं जे एम्प्टी स्पेस दिसतात, ह्या ज्या स्पेस दिसतात, ह्या स्पेसला काय म्हणायचं आहे, व्हॉइड्स म्हणायचं आहे. ह्या स्पेस म्हणजे कशा झाल्या, व्हॉइड्स झाल्या. आता मी काय केलं बघा, हा सोल्यूट घेतला आणि तुमच्या वॉटरमध्ये नेऊन टाकला की ज्याच्यामध्ये अशा ठिकाणी व्हॉइड्स आहेत. मग वॉटरचे जे काही पार्टिकल असतील ते कुठं जाऊन बसणार, ह्या एम्प्टी स्पेसमध्ये जाऊन बसणार. म्हणून व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हा एक्झॅक्टली इक्वल येत नाही. कोणाशी, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अँड व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. जर ही टर्म लक्षात आली असेल तर नेक्स्ट पॉईंट कुठला आहे बघा, जर ही सेकंड मेथड स्टडी लक्षात आली असेल तर पुढची मेथड कुठली असणार आहे, डब्ल्यू बाय व्ही. नेक्स्ट सॉरी व्ही बाय व्ही, थर्ड मेथड कुठली आहे, व्ही बाय व्ही. काय घडेल सांगा व्ही बाय व्हीच्या बाबतीमध्ये. आता हे तुम्ही मला सांगणं मला अपेक्षित आहे, मला हे तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. काय सांगायला पाहिजे, व्ही म्हणजे कोण, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. पर्सेंटेज बाय व्ही बाय व्ही म्हणजे काय, इट इज द पर्सेंटेज, कोणाचं पर्सेंटेज आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं काय असणार, आता व्हॅल्यूम असणार म्हणजे तो एम एलमध्ये असणार आहे. जो सोल्यूट घेणार तुम्ही तो डिझॉल्व घेणार, तो कशामध्ये असणार आहे, एम एलमध्ये असणार. तो आपण डिझॉल्व कशामध्ये करायचा आहे, 100 ml ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज व्ही बाय व्ही. लक्षात येतं आहे का, लक्षात येतं आहे. काय करतोय बघा, मासच्या ऐवजी कुठला शब्द वापरायचा आता, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, सोल्यूटचा व्हॉल्यूम कशामध्ये पाहिजे बघा, समजते का, सोल्यूटचा व्हॉल्यूम कशामध्ये पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट कशामध्ये पाहिजे, इन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन एम एल डिझॉल्व्ड इन 100 ml ऑफ कोण असणार, 100 ml ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज व्ही बाय व्ही. समजते का बघा, समजतात काय डेफिनेशन्स. मग आता इथं आपण असं करायचं नाही
काय येणार आहे बघा, मासाऐवजी इथं मी काय घेणार, व्हॉल्यूम घेणार. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100 इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज व्ही बाय व्ही. ठीक आहे, बघा हे समजलं का. सो लिक्विड असेल तर व्हॅल्यूम घ्या, कारण व्ही बाय व्ही आहे, इथं व्हॅल्यूम घ्या. व्हॅल्यूम एम एलमध्ये घ्यायचं आहे, इथलं व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन एम एलमध्येच असणार. बघा एकदा क्लिअर करा, हे तिन्ही पॉईंट्स मी एक्सप्लेन करतो. डब्ल्यू बाय डब्ल्यू, नंतर डब्ल्यू बाय व्ही, नंतर व्ही बाय व्ही. काय येणार आहे बघा इथं, उद्या वाटलं तर याच्यावरची 1-2-3 प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया. हां, डब्ल्यू म्हणलं तर काय येणार आहे, मास येणार आहे. कशामध्ये, ग्रॅममध्ये. डब्ल्यू म्हणलं तर किती, हा जो डब्ल्यू असेल तो कितीसाठी असणार आहे, 100 ग्रॅमसाठी असणार आहे. हा व्ही कोणासाठी कितीसाठी असणार आहे, 100 ml साठी असणार आहे. हा व्ही कोणासाठी असणार आहे, 100 ml साठी असणार आहे. 100 ग्रॅम, 100 ml, 100 ml हे तिन्ही कोण असतील, सोल्युशन असतील. ठीक आहे. आता हा डब्ल्यू कोणासाठी असणार आहे, ग्रॅममध्ये असणार. तुमचा डब्ल्यू हा सोल्यूट असेल. हा डब्ल्यू कशामध्ये असणार आहे, ग्रॅममध्ये असणार. हा व्ही कशामध्ये असणार, ml असणार. बघा तिन्हीचे डेफिनेशन कशा लक्षात देतात बघा. ग्रॅम ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. ग्रॅम ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन 100 ml ऑफ सोल्युशन. ग्रॅम ऑफ ml ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन 100 ml ऑफ सोल्युशन. संपलं, पर्सेंटेज बाय मास. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला याच्यावरती 2-3 आपण प्रॉब्लेम स्टडी करूया, मग नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया. थँक्यू.